नमस्कार। तर तुमचीही मुले कोबीची भाजी खात नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की कोबीची भाजी बनवा। तर कढईमध्ये एक मोठा चमचा भरून तेल घेतला आहे। तेल छान गरम झालं का राई टाकायची। राई छान तडकून द्यायची, फोडणी खमंग बसली पाहिजे। राई तडकल्यानंतर जिरं टाकायचं। जिरं छान फुललं की मस्त असा कढीपत्ता टाकायचा आणि हाय फ्लेमवरच ही फोडणी द्यायची, म्हणजे खमंग फोडणी बसते। आता उभा स्लाइस केलेला कांदा टाकून घेऊया आणि गोल्डन रंगाचा होईपर्यंत परतून घेऊया। तुमचेही मुले जर कोबी खाताना नाक मुरडत असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने कोबीची भाजी नक्की त्यांना बनवून द्या। या कोबीची भाजीत मी फक्त एक चटणी, स्पेशल चटणी वापरणार आहे। तेवढी चटणी वापरून आपण ही कोबीची भाजी बनवणार आहोत, तर नक्की करून बघा। तर छान कांदा परतला आहे, तर त्याच्यात मी हिरवी मिरची, लाल मिरची, लसूणचा ठेचा टाकला आहे। आता उभा पातळसर केलेला कोबी टाकून घेऊया आणि छान 1-2 मिनिटे परतून घेऊया। चॅनलवर प्रथम असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। शेजारचे बेल आयकॉन पण क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। आता सर्व कांद्यामध्ये कोबी परतून झाला आहे। तर आता स्पेशल चटणी म्हणजे 1 ते 1.5 चमचा शेजवान चटणी टाकणार आहोत। लहानच काय मोठी सुद्धा आवडीने ही कोबीची भाजी एका मिनिटात फस्त करतील, तर नक्की ही चटणी टाका। आता छान एकजीव करून घेऊया आणि ही सर्व प्रोसेस हाय फ्लेमवरच करायची। चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया। हाय फ्लेमवर केल्यामुळे कोबीला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि कोबीची भाजी थोडीशी क्रंची सॉफ्ट बनते। तर मस्त आपली परतून झाली आहे। कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, थँक्यू।